Okay, hello everyone. Very good morning to all. Is I audible? Is my audio is clearly? Yes, sir. Yes. Okay. So let's proceed for the topic. कालच्या लेक्चरला आपण ज्या रिॲक्शन्स बघितल्या होत्या त्याच रिॲक्शन आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायचं आहे आणि आज एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला शिकायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं त्या टॉपिकचं नाव आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, एक मिनिट मी तुम्हाला लिंक पाठवली. वन मिनिट ओनली. किती जण जॉईन झालेत? ओके फाईन, अजून बाकीच आहे. चला, सेम टॉपिक मग कंटिन्यू करूया. कालचाच टॉपिक आपल्याला पुन्हा बघायचा आहे ज्याच्यामध्ये आपण नाव देणार आहे त्या टॉपिकचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, वन मिनिट ओनली. सो बघूया त्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये आपल्याला कसलं स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काल ऑलरेडी आय थिंक 5 रिॲक्शन फिनिश केल्या होत्या. 5 रिॲक्शन आपण ऑलरेडी फिनिश केलेले आहेत. त्याच्या पुढेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. सेम टॉपिक आहे, सेम टाईपच्या रिॲक्शन्स आहे. पण त्यातल्या आय थिंक 5 झाल्या होत्या आणि त्यातल्या 1-2 रिॲक्शन बाकी, 3 रिॲक्शन बाकी आहेत ज्या मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत ज्याला आपण आता स्टार्ट करतोय. सो दिस इज रिॲक्शन नंबर 6. ओके, सो याच्यामध्ये रिॲक्टंट तुम्हाला पुन्हा यूज करायचं आहे RX अल्किलहाइडचा तुम्हाला यूज करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कंपाऊंड तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचं आहे पोटॅशियम सायनाइड. तुम्हाला याच्यामध्ये ऍड काय करायचं आहे? पोटॅशियम सायनाइड ऍड करायचं आहे. आय थिंक पोटॅशियम सायनाइडची रिॲक्शन काल झाली होती आपली, आठवतं का हो तुम्हाला? सर. येस येस येस. KCN झाला होता, AgCN पण झाला असेल बहुतेक मग. ओके ठीक आहे. त्याच्या पुढच्या अजून 2 आहेत त्या कंटिन्यू करू आपण. बघा, आय थिंक 5 रिॲक्शन नंबर 6 ज्याच्यामध्ये रिॲक्टंट आपण यूज करतोय अल्किल हॅलाइड प्लस याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय पोटॅशियम नायट्राइट. आता पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम नायट्रेट असे आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सिल्वर नायट्रेट असे 2 कंपाऊंड आपल्याला यूज करायचे आहेत. कुठले 2 कंपाऊंड मी तुम्हाला सांगितले? पोटॅशियम पोटॅशियम नायट्राइट पोटॅशियम नायट्रेट आणि दुसरं कंपाऊंड वापरायचं आपल्याला सिल्वर नायट्राइट. ओके, अशा 2 कंपाऊंडचा तुम्हाला यूज करायचा आहे. पोटॅशियमचा फॉर्म्युला आहे KNO2, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे KNO2 आणि सिल्वर नायट्राइटचा फॉर्म्युला आहे AgNO2. सेम फॉर्म्युला आहे AgNO2. आता बघा, हे 2 मॉलिक्युल तुम्हाला यूज करायचे आहेत. तर पहिल्या रिॲक्शन मध्ये मी यूज करतोय पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेटला मी लिहिताना कसं लिहितोय बघा, K की जो पॉझिटिव्ह असतो, ON डबल बॉन्ड O आणि इथला O कसा असतो? निगेटिव्ह असतो. हा जो मॉलिक्यूल आपण यूज केला आहे दिस इज अन पोटॅशियम नायट्रेट. दिस मॉलिक्यूल इज पोटॅशियम नायट्राइट. ओके, आता हा पोटॅशियम नायट्रेट एक्झॅक्टली कशा वेने रिॲक्शन दाखवतोय? खूप इझी आहे ही रिॲक्शन. याच्यामध्ये फक्त चेंज एवढाच करायचा आहे की इथला X आणि इथला K या दोघांना तुम्ही रिमूव्ह करताय जेणेकरून बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळणार KX. मग KX जर तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार असेल तर उरलेला पार्ट फक्त जोडून द्यायचा आहे. मग उरलेला पार्ट कुठला आहे? RON डबल बॉन्ड O हा मॉलिक्यूल तुम्हाला मिळतोय. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झाला या केसमध्ये या मॉलिक्यूलला बोलतात अल्किल नायट्राइट. या मॉलिक्यूलला आपण काय बोलतो? दिस इज कॉल्ड एज अल्किल नायट्राइट. ओके, खूप महत्वाची रिॲक्शन आहे. का महत्वाची तुम्हाला ही 7th नंबरची रिॲक्शन घेतल्यावरती कळणार की ही रिॲक्शन काय एवढी महत्वाची आहे. ओके, सो आता आपण 7 पण रिॲक्शनच्या सायमल्टेनियसली पॅरलल स्टडी करूया. इथे पोटॅशियम नायट्राइटचा यूज करून झालाय. आता आपल्याला सिल्वर नायट्राइटचा यूज करायचा आहे. रिॲक्टंट तर सेमच असणार आहे. रिॲक्टंट मी इथे यूज करतोय. सो देर इज अ यूज ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मध्ये मी ऍड करतोय सिल्वर नायट्राइट. सिल्वर नायट्राइटला रिप्रेझेंट कसं करणार आपण? Ag पॉझिटिव्ह, ON डबल बॉन्ड O आणि या केसमध्ये O कसा असतो? निगेटिव्ह. हा जो मॉलिक्यूल आहे द नेम ऑफ मॉलिक्यूल इज सिल्वर नायट्राइट. मॉलिक्यूलचं नाव काय आहे? सिल्वर नायट्राइट. आता नेहमीप्रमाणे इथे AgX तर निघूनच जाणार आहे. AgX तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतंय. हा जो काही इथला X आहे हा X कंबाईन होतोय Ag सोबत. फक्त मेन एक इम्पॉर्टंट पार्ट आहे या केसमध्ये. तर या आरच्या पुढे तुम्हाला डायरेक्टली ONO असं लिहायचं नाहीये. ONO असं लिहायचं नाही. तुम्हाला डायरेक्टली NO2 लिहायचं आहे. ओके, काय फरक आहे दोघांमध्ये ते समजून सांगतो.
तर हा जो मॉलिक्यूल आहे ना, या मॉलिक्यूलला बोलतात नायट्रो अल्केन. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय, हा कुठल्या फॅमिलीमधला आहे? दिस मॉलिक्यूल बिलॉंग्स टू नायट्रो अल्केन फॅमिली. दोघांमध्ये फरक एकच आहे फक्त. बघा काय फरक आहे? जर तुम्ही पोटॅशियम नायट्रेट यूज करत असाल, तर दोघांमध्ये कॉमन काय बघा, इथे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे KNO2 आणि या खालच्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे AgNO2. फक्त फरक एकच आहे की हा NO2 ग्रुप, हा जो NO2 ग्रुप आहे, हा जर ऑक्सिजनच्या साईडने अटॅक करणार असेल, NO2 हा ग्रुप ऑक्सिजनच्या साईडने अटॅक करणार असेल, तर तुम्हाला कंपाऊंड कुठलं मिळतं? नायट्राइट. चेक करा. या R ग्रुप वरती कुठल्या साईडने अटॅक झालाय? ऑक्सिजनच्या साईडने अटॅक झालाय. म्हणून त्याला म्हटलं जातं नायट्राइट. आणि जर हा जो NO2 ग्रुप आहे, हा NO2 ग्रुप द नायट्रोजनच्या साईडने अटॅक करत असेल, तर तुम्हाला कंपाऊंड कुठल्या फॅमिलीतलं मिळतं? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन नायट्रो अल्केन. मग तुम्हाला एक्झामला टोटल 4 क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात. नंबर 1 की तुम्हाला अल्किल नायट्राइट बनवायचं असेल, तर तुम्ही विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज यूज्ड, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल नायट्राइट बाय युजिंग अल्किल हॅलाइड, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड. तुम्हाला टिक करायचं आहे पोटॅशियम नायट्राइटला. तुम्हाला पोटॅशियम नायट्राइट असं काही नाव देणार नाहीये. तुम्हाला एकदा असं स्ट्रक्चर दिलेलं असेल किंवा सिंपल त्यांनी KNO2 असं दिलेलं असेल. तर लक्षात घ्या, KNO2 जर आपण वापरला म्हणजेच पोटॅशियम नायट्राइट जर आपण यूज केलं, तर आपल्याला अल्किल नायट्राइट मिळतं. आणि जर तुम्हाला AgNO2 दिलाय म्हणजे सिल्वर नायट्राइट दिलं असेल, तर सिल्वर नायट्राइट पासून तुम्हाला काय मिळतंय? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. यांच्या आपण रिएक्शन पण बघूया. समजा मी पहिली रिएक्शन घेतो आहे, एक्झाम्पल ॲज अ एक्झाम्पल. समजा मी मॉलिक्यूल मेन्शन केलाय CH3CH2Br. असं मी एखादं अल्किल हॅलाइड दाखवलंय. आणि या केसमध्ये मी बघा आता नेमकं ऍड काय करतोय. मी ऍड काय करतोय त्यानुसार ठरणार की प्रोडक्ट काय मिळतंय. इफ आय एम गोइंग टू ऍड KNO2, याच्यामध्ये मी ऍड काय केलंय? KNO2 ऍड केलं. जर मी KNO2 ऍड केला असेल, तर बघा मी थोड्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो NO2 ग्रुप आहे, हा NO2 ग्रुप अटॅक कुठल्या साईडने करतो? ऑक्सिजनच्या साईडने अटॅक करतो. जेणेकरून तुम्हाला काय करायचंय? इथला Br काढायचा आहे, K काढायचा आहे, म्हणजे बाय प्रोडक्ट तुम्हाला KBr मिळणार. आणि जे मेन प्रोडक्ट असेल ते मेन प्रोडक्ट कुठलं असणार आहे? CH3CH2, CH3CH2. आणि याच्या पुढे तुम्हाला हा जो NO2 ग्रुप आहे ना, लिहिताना फक्त कसं लिहायचंय? ONO अशा पद्धतीने लिहायचं. जर असं टाईपचं कंपाऊंड तयार झालं, तर या टाईपच्या कंपाऊंडला कुठलं कंपाऊंड बोलतात? अल्किल नायट्राइट. इन केस तुम्हाला वाटतं की नाही सर मला पूर्ण बॉन्ड दाखवायचे, तुम्ही तर हे स्ट्रक्चर अशा वेळेने पण दाखवू शकता. CH3CH2O N डबल बॉन्ड O असं पण तुम्ही दाखवू शकता किंवा सिंपल ONO असं मेन्शन केलं तरी चालतं. या मॉलिक्यूलचं नाव आहे, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथिल नायट्राइट. या मॉलिक्यूलचं नाव काय आहे? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथिल नायट्राइट. मला सांगा ही रिएक्शन तुम्हाला समजली का? हो सर. येस. आता समजा मी सेम कंपाऊंड यूज करतोय, सपोज CH3CH2 आणि सपोज मी Cl घेतलंय आणि याच्यामध्ये आता मी ऍड करतो आहे AgNO2, ज्याला आपण बोलतो सिल्वर नायट्राइट, ज्याला आपण काय बोलतो? दोघं नायट्राइटच आहे. वरचा KNO2 पण पोटॅशियम नायट्राइट आहे, खालचं मॉलिक्यूल सुद्धा नायट्राइटच आहे, ज्याला आपण नाव देतोय सिल्वर नायट्राइट. फक्त आता एकच महत्वाचा चेंज आहे की हा जो NO2 ग्रुप आहे, तो अटॅक करताना कुठल्या ॲटमच्या साईडने अटॅक करणार? नायट्रोजनच्या साईडने अटॅक करणार. म्हणजे आता करायचं काय? इथल्या Cl ला रिमूव्ह करा या Ag सोबत. तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळणार AgCl प्लस इम्पॉर्टंट कंपाऊंड कुठलं तयार होणार? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3CH2 आणि डायरेक्टली काय लिहून टाकायचं? NO2. बघा लिहिण्याचा पॅटर्न फक्त चेंज करतोय मी. इथं ONO लिहिलंय म्हणजे बॉन्ड तयार होताना वरच्या साईडला ऑक्सिजन सोबत बॉन्ड तयार होतोय आणि तोच बॉन्ड तयार होताना इथे खालच्या मॉलिक्यूलमध्ये नायट्रोजन सोबत बॉन्ड तयार होतोय. मग हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंडला बोलतात नायट्रोइथेन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज नायट्रोइथेन. ओके. आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळाले? AgCl ॲज अ बाय प्रोडक्ट. ओके. ही एक रिएक्शन झाली. कालच्या 5 रिएक्शन आणि आजच्या 2 रिएक्शन 7 रिएक्शन झाले. अजून एक रिएक्शन आपल्याला याच्यामध्ये करायची. पण ती रिएक्शन घेण्याच्या आधी मला सांगा, हे समजलं का तुम्हाला मी काय शो केलं ते? दोघं रिएक्शन समजले सगळ्यांना? हो सर. सगळ्यांना विचारतोय मी, जेवढे जण हो आले. सर. येस सर. हो सर. येस सर. येस येस येस. येस सर. फाईन. ठीक आहे.
आता याच्या पुढची एक रिॲक्शन आहे ती आपण इथे कंटिन्यू करूया. सो नाव प्रोसीड फॉर द नेक्स्ट रिॲक्शन. ओके. आता नेक्स्ट रिॲक्शनमध्ये पुन्हा ॲज युजल मी रिॲक्टंट कोणाला यूज करतोय, अल्किल हॅलाइडला मी यूज करतोय. आणि या अल्किल हॅलाइडमध्ये मला ॲड करायचं आहे, बघा कुठला मॉलिक्यूल मी ॲड करतोय, सिल्वर कार्बॉक्झिलेट. आधी मी नाव लिहून घेतो, मग सांगतो की त्याला बनवायचं कसं आहे. सिल्वर कार्बॉक्झिलेट, याला आपण नाव दिलंय सिल्वर कार्बॉक्झिलेट. एकच मिनिट, मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय का मला बघू द्या. ओके. याच्या पुढची आपल्याला रिएक्शन यूज करायची ज्याच्यामध्ये आपल्याला सिल्वर कार्बॉक्झिलेट यूज करायचं. ओके. सर आज लेक्चरचा प्रॉब्लेम हा रेकॉर्डेड राहील ना, आजची फाईल सुद्धा अपलोड होऊन जाईल तुमची, डोंट वरी. ओके. सो रिएक्टंट तुम्हाला यूज करायचं आहे अल्किल हॅलाइड. ॲज युजल आपण अल्किल हॅलाइडचा यूज करतोय. याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे सिल्वर कार्बॉक्झिलेट. सिल्वर कार्बॉक्झिलेट. आधी मी सिल्वर कार्बॉक्झिलेट वरती डिस्कस करतो. सिल्वर कार्बॉक्झिलेट, थोडंसं चुकलं तिथे, एकच मिनिट. सिल्वर कार्बॉक्झिलेट. आपण आधी सिल्वर कार्बॉक्झिलेट कसं असतं ते समजून घेऊ. आधी तुम्हाला कार्बॉक्झिलिक ऍसिड माहिती असायला पाहिजे. कार्बॉक्झिलिक ऍसिड, कार्बॉक्झिलिक ऍसिडचा जनरल फॉर्म्युला काय असतो, RC+1OH. दिस इज जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड. याला काय म्हणतात, कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणतात. कार्बॉक्झिलिक ऍसिडचा जर मी O आणि H बॉन्ड ब्रेक केला तर मला असे दोन स्पेसिस मिळतील, RC+1O मायनस प्लस H प्लस. आता हा जो स्पेसिस आहे ना, या स्पेसिसला बोलतात कार्बॉक्झिलिक किंवा कार्बॉक्झिलिक आयन. त्याला कुठला स्पेसिस बोलतात, कार्बॉक्झिलिक आयन. या कार्बॉक्झिलिक आयन जो निगेटिव्ह आहे त्याला जर आपण फक्त ऍडिशनली एक सिल्वर जोडून दिला, Ag जोडून दिला या ठिकाणी, म्हणजे लिहिताना बघा मी असं लिहितोय RC+1O आणि इथे फक्त मी काय जोडलाय, Ag जोडलाय. O निगेटिव्ह असतो, Ag पॉझिटिव्ह असतो. आता हे जे स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ केलंय ना, याला काय बोलतात, सिल्वर कार्बॉक्झिलेट. आता सगळ्यांना कळलं सिल्वर कार्बॉक्झिलेट मी कसं आणलं आहे. सिल्वर फाइन. So this is an silver carboxylate. Okay. फाइन. हा जो मॉलिक्यूल आपण इथे शो केलाय हा मॉलिक्यूल आहे सिल्वर कार्बॉक्झिलेट. आता यांची पुढची केमिकल रिएक्शन कशी होते ते समजून घेऊ आपण. बघा आता या केसमध्ये जो काही एक्स आहे, या ठिकाणचा जो निगेटिव्ह एक्स आहे आणि या साईडचा पॉझिटिव्ह Ag आहे, हे दोघं बाहेर पडतील. तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे, AgX, सिल्वर हॅलाइड तुम्हाला मिळालं, हे बाहेर पडेल. बाहेर पडल्यानंतर उरलेले ग्रुप तुम्हाला आहे तसे जोडून द्यायचे. हा जो R ग्रुप आहे तुम्ही इथे नोट केलाय, R ग्रुप. जर मला हे सांगा Ag आणि O इथला जर बॉन्डिंग ब्रेक होतोय तर नवीन बॉन्डिंग सुद्धा O पासूनच तयार होईल. मग तुम्हाला लिहायचंय OC+1OR. हा मॉलिक्यूल लिहिताना मी असा उलटा लिहितोय. किंवा आपण एक काम करूया, ही रिएक्शन तिथे संपली. हीच रिएक्शन लिहिताना मी काय करतो, प्रॅक्टिस अशी करू आपण, RX तर घेतलाय आपण. हा जो मॉलिक्यूल आहे ना सिल्वर कार्बॉक्झिलेट, त्याला लिहिताना मी इथून सुरुवात करतोय बघा अशी, AgOC+1OR. ओके. आता मला हे दाखवणं सोपं जातंय. तुम्हाला काय रिमूव्ह करायचंय, AgX ला रिमूव्ह करायचंय. AgX बाहेर पडलाय. AgX निघून गेल्यानंतर लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड कालच्या सारखं आपण फक्त जोडून द्यायचं काम आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ROC+1OR प्लस तुम्हाला काय मिळालं, AgX. आता क्वेश्चन मार्क आहे की हे जे कंपाऊंड्स आहे हे कुठल्या फॅमिली मधलं आहे. तर हे जे कंपाऊंड आहे याची फॅमिली आहे ईस्टर फॅमिली. हे कुठल्या फॅमिलीतलं कंपाऊंड आहे, ईस्टर फॅमिली. याचं आपण एक एक्झाम्पल डिस्कस करूया. सपोज मी घेतला आहे CH3Br प्लस याच्यामध्ये मी ऍड करतो आहे AgOC+1OCH3. याला आपण नाव देतो सिल्वर कार्बॉक्झिलेट. सिल्वर. आता कार्बॉक्झिलेट नाव बदलावं लागेल, त्याचं ऍक्च्युअली नाव आहे ऍसेटेट. ऍसेटेट मॉलिक्यूलचं नाव काय आहे, सिल्वर ऍसेटेट.
सो आता या सिल्वर ॲसिटेटची रिएक्शन होते मिथिल ब्रोमाइड सोबत. नेहमीप्रमाणे हा जो ग्रुप आहे तो निघून जाणार. निघून गेल्यानंतर उरलेला पार्ट फक्त जोडून द्यायचा. CH3O C डबल बॉन्ड O CH3 प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळालं, AgBr मिळालं. हा जो मॉलिक्यूल आहे याचं नाव सांगायचं आहे. याची आपण 2 नावं सांगतोय, त्यातलं एक की बघा हा जो आहे ना इथून एवढा पार्ट, म्हणजे मी तुला इथून दाखवतो बघा, असा हा एवढा पार्ट, हा जो एवढा पार्ट आहे याला बोलतात ॲसेटेट. याला कुठला आयन बोलताय, ॲसेटेट. ॲसिटेटला अटॅच कोण आहे, मिथिल. मग याला आपण नाव देणार आहोत मिथिल ॲसेटेट. याचं नाव आपण काय देतोय, मिथिल ॲसेटेट. ओके, सो मिथिल ॲसेटेट हेच नाव त्याला राहू द्या. ओके, दुसरं नाव देण्याची आवश्यकता नाहीये. सो इट इज इनफ. सो मला एक सांगा, हे जे काही ईस्टर फॉर्म झालंय, हे ईस्टर फॉर्मेशन कशा पद्धतीने झालं हे क्लिअर आहे सगळ्यांना. हा जो नवीन मॉलिक्यूल आहे, आता याच्यानंतर आपण काय करूया, कालपासून तर आजपर्यंत जेवढ्या रिॲक्शन घेतल्या 8च्या 8 रिॲक्शन, त्याला रिव्हिजन करू आपण. 5 मिनिटं लागतील त्याला. ओके, सो बघा कालचा टॉपिक तुम्हाला आठवतोय का, आपण ते पण चेक करू. वन बाय वन आपण आता रिॲक्शन परफॉर्म करू. सगळ्यात पहिल्यांदा रिॲक्टंट तर कॉमन एकच घेऊ आपण, प्रत्येक वेळेस लिहिण्याची आवश्यकता नाही. रिॲक्टंट फक्त एकच घेऊ आपण, ज्याला आपण इथे फक्त RX मेन्शन करू. एक कॉमन घेऊन टाकलं मी, RX. या RX मध्ये आता एक 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 मॉलिक्यूल आपण काय करू, ऍड करू. बघा सगळ्यात पहिल्यांदा मी ऍड करतो आहे या अल्किल हॅलाइडमध्ये, RX मध्ये मी सपोज ऍड केलं ॲक्वेस NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड सपोज मी ऍड केला. तर सांगा मला प्रॉडक्ट काय मिळायला पाहिजे. विसरलात? कोणाच आठवत नाहीये? पुन्हा सांगा एकदा. हे काय समोरच आहे ना तुमच्या, तुम्हाला समोरच दिसतंय. RX घेतलाय, RX मध्ये ROH plus NaH. व्हेरी गुड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ROH, अल्कोहोल तयार होतंय, प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतंय, NaX मिळतंय. ओके, आता जर या RX मध्ये मी इथे ऍड केलं आहे ॲक्वेस KOH, तर सांगा प्रोडक्ट काय मिळणार, बोला. ROH ROH plus KH. ROH प्लस तुम्हाला काय मिळणार, KX KX. मिळणार. ओके, सो आफ्टर दिस जर आपण याच्यामध्ये बघा आता ऍड काय करतोय. समजा मी याच्यामध्ये ऍड केलं आहे अमोनिया, ऍड केला सपोज मी याच्यामध्ये मी ऍड केलाय अल्कोहोलिक अमोनिया. अल्कोहोलिक अमोनिया ऍड केल्या सांगा मला प्रोडक्ट काय मिळणार आहे. ट्राय करा, चुकू द्या. याच्याकडे बघून हिंट मिळते आपल्याला. RNH2 plus HX. करेक्ट, व्हेरी गुड. RNH2 प्लस उरलेलं फक्त जोडून द्यायचं तुम्हाला. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे, HX मिळणार. व्हेरी गुड. सो समजा मी अमोनिया नंतर अजून 2 घेऊन टाकतो. सपोज मी याच्यामध्ये ऍड केलं अल्कोहोलिक AgCN. आता हे महत्वाचं आहे, सांगा काय मिळालं याच्यात. अल्कोहोलिक AgCN ऍड केलाय. RCN दोन आन्सर मी ऐकले. एक आन्सर ऐकलं RNC आणि अजून एक आन्सर आणलंय RCN. फायनलाइज करा कुठला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला हे पण बोललो होतो की मुलं हे विसरून जातात की AgCN टाकल्यावरती काय मिळतं आणि KCN टाकल्यावरती काय मिळतं. तर AgCN टाकल्यावरती तुम्हाला NC मिळतो, RNC, ज्याला बोलतो आपण अल्किल आयसोसायनाइड, प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, AgX. ओके, त्याच्यानंतर जर मी याच्यामध्ये अल्कोहोलिक KCN टाकला, अल्कोहोलिक KCN जर टाकला, म्यूट करा त्यावर, आवाज फार येतोय फॅमिली. ओके, अल्कोहोलिक KCN टाकला तर तुम्हाला इथे मिळतं RCN. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ RCN प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, KX मिळणार. त्याच्यानंतर अजून एक रिएक्शन आहे जी आत्ताच मी घेतली आहे. जर याच्यामध्ये आपण KNO2 ऍड केला, पोटॅशियम नायट्रेट ऍड केला, त्याच्यानंतर आपण याच्यात जर सोडियम नायट्रेट ऍड केला, सोडियम नाही, सिल्वर नायट्रेट, Na नाही चालणार. ओके, इथे आपण ऍड केला AgNO2, तर बघा कुठलं कंपाऊंड मिळणार. जर आपण KNO2 ऍड केला तर मला तुमच्याकडनं एका शब्दात आन्सर पाहिजे, तुम्हाला काय मिळतं नेमकं, प्रोडक्टचं नाव सांगायचंय.
अल्किल RON. RON अजून काहीतरी मिसिंग आहे ना? RONO. RONO हा, RONO असं मिळणार तुम्हाला. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ RONO. तुम्ही हे मधले बॉन्ड नाही दाखवले तरी चालतील. प्लस पुन्हा तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? केक्स. आणि जर तुम्ही AgNO2 ऍड केला तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार आहे? फक्त RNO RNO2. व्हेरी गुड. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट पुन्हा काय मिळतंय? AgX मिळतंय. तर बघा, यांचे नावं सगळ्यांनाच माहिती आहे की पहिला जो रिएक्टंट तर कन्फर्म आहे की आपण जो रिएक्टंट वापरतोय तो रिएक्टंट कोण आहे? अल्किल हॅलाइड आहे. रिएक्टंट कोण आहे? अल्किल हॅलाइड. हे जे प्रोडक्ट मिळालं आहे हे दोघंही सेमच आहे. हे कुठलं प्रोडक्ट मिळालंय तुम्हाला? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. हे जे प्रोडक्ट मिळालंय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अमाइन. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. अल्किल सायनाइड. ओके. हे जे कंपाऊंड फॉर्म झालंय याचं नाव तुम्ही विसरलात मला माहिती आहे. सांगता येईल का कोणाला? अल्किल नायट्राइट. Right. आणि हे जे फॉर्म झालंय याला आपण काय बोलतो? Nitroalkane. नायट्रो अल्केन. दॅट्स इट. सो यांच्यापैकी मी तुम्हाला कन्फर्म सांगतो की एखादी रिॲक्शन पेपरमध्ये असणारच आहे. ओके. हा, आता सध्या सीईटीचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर यांच्यापैकी कन्फर्म सांगतो एक रिॲक्शन तुमच्या पेपरमध्ये असेलच. हा, मग यांच्यापैकी शक्यतो ह्या ज्या रिॲक्शन 1, 2, 3, 4 यांच्यावरती शक्यतो एक्झामिनर फोकस करतात. ओके. सगळ्यांचे आपण नाव पण बघितलेत. तुम्हाला असं सर. आठवलं पाहिजे, एकच मिनिट, की तुम्हाला समजा मी अल्किल हॅलाइड दिलाय आणि त्याच्यापासून मला मिळवायचंय अल्किल सायनाइड. तर तुमच्या माइंडने तुम्हाला आन्सर दिला पाहिजे की येस देयर इज अ यूज ऑफ अल्कोहोलिक केसीएन. तुम्हाला काय बनवायचं आहे हे स्वतःला विचारा. तुम्हाला काय बनवायचं? समजा तुम्हाला अमाइन बनवायचंय. कोणापासून बनवायचंय? अल्किल हॅलाइडपासून. तर काय टाकावं लागणार? अल्कोहोलिक अमाइन टाकायचंय. तर तुम्हाला नायट्रो अल्केन मिळवायचंय. नायट्रो अल्केन मिळवायचंय कोणापासून मिळवायचंय? अल्किल हॅलाइडपासून. तर काय टाकावं लागणार तुम्हाला? AgNO2 टाकावं लागेल. असं स्वतःला क्वेश्चनिंग विचारा. असा जो मी चार्ट तयार केला असा चार्ट तुम्ही तुमच्या घरी साध्या रफ नोटबुक मध्ये सुद्धा तयार करा. हा, बोला, कोण बोलत होतं? बोला ना, बोला. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो. बरं, ठीक आहे. कोणतरी काहीतरी बोललं होतं. ठीक आहे. बघा, म्हणजे पुढच्या स्क्रीनकडे गेलं हे सगळं निघून जाईल बरं का. मग पटकन विचारा काय विचारायचंय. आता एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक. सर ते हा, इतर वाली राहिली ना आपली reaction. हा, ती एक रिॲक्शन राहून गेली. ती नेमकी जागा संपून गेली होती आपली. इथर इथे पुढच्या पेजवर ऍडजस्ट करू. चला, इथरची रिॲक्शन पुढे घेऊया आपण. इथे होणार नाही ती रिॲक्शन. सो रिॲक्टंट सेम आहे. RX तुम्हाला वापरायचा आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं सिल्वर कार्बॉक्झिलेट. आठवण्याचा प्रयत्न करा. सिल्वर कार्बॉक्झिलेट. ओके. सिल्वर कार्बॉक्झिलेटला मी रिप्रेझेंट कसं करतोय? AgO(C)(O)R. ओके. सो नेहमीप्रमाणे इथला AgX बाहेर पडतोय. तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळते? ROC(O)R प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? AgX. हे जे फॉर्म झाला हा मॉलिक्यूल कुठल्या फॅमिलीतला आहे? ईस्टर फॅमिलीतला आहे. ओके. सो दिस इज द कम्प्लीट रिॲक्शन्स. ओके. या रिॲक्शन्स वेल प्रिपेअर करा. एकदा फास्ट रिव्हिजन घ्यायची का पुन्हा? फटाफट आन्सर द्या. पार्टिसिपेट करा फक्त. ओके सर. चला, रॅपिडली आन्सर द्यायचा. मी विचारणार नाही, तुम्हीच मला पटपट आन्सर द्यायचे आहेत. मी न सांगता तुम्हीच पुढचं बोलायचं आहे आता. ओके. रिॲक्टंट आहे RX. RX मध्ये 1 by 1 मी आता सगळं खालीवर करून टाकतो. सिक्वेन्स सगळा बदलून टाकतो. कुठला पण जो आठवेल तो घेऊन टाकतो अंदाजे. ओके. सो सपोज मी ऍड केलाय अल्कोहोलिक अमोनिया. सांगा प्रोडक्ट काय मिळणार? RNH2 प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला Plus आपोआप जमून HX. येणार. येस, HX मिळणार. सपोज मी याच्यात ऍड करतो आहे, सांगा प्रोडक्ट काय मिळणार? RCN plus KX. RCN प्लस KX. गुड. याच्यात सपोज मी ऍड केला आहे AgOC(OR) असं कंपाऊंड ऍड केलंय. RO
C double bond R व्हेरी गुड. plus प्लस AgX. प्लस AgX. ओके. पटकन सांगा याचं नाव काय आहे? सिल्वर. कार्बोक्सिलेट. पूर्ण सांगा. पूर्ण. त्याचं नाव काय आहे? सिल्वर कार्बोक्सिलेट. सिल्वर कार्बोक्सिलेट. ओके. नेक्स्ट. याच्यामध्ये सपोज मी ऍड करतो आहे AgNO2. याच्यामध्ये मी ऍड केलं आहे AgNO2. AgNO2. हा. तुम्हाला AgNO2 ऍड केलं तर काय मिळतं? RNO2 प्लस तुम्हाला काय मिळणार? AgX. ओके. नेक्स्ट मी सपोज ऍड केलं आहे अल्कोहोलिक AgCN. RNC RNC Very plus good. AgX. RNC प्लस AgX. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सपोज मी याच्यामध्ये ऍड केलं आहे KNO2. RONO. RONO. मधले बॉन्ड इन केस तुम्ही विसरलात, नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. RONO प्लस KX तुम्हाला मिळेल. ओके. सो आफ्टर दिस मी तुम्हाला आता तुम्ही सांगा राहिलेलं काय ते पण सांगा. काय टाकावं लागेल? NaOH आणि NaOR राहिले. येस. NaOH इथे घेऊन टाकू आपण. इथे ऍड करू आपण NaOH. NaOH ला ऑप्शन आहे KOH. NaOH और KOH आणि हे कसे असले पाहिजे? ॲक्वेस. सांगा प्रोडक्ट काय मिळणार मग? ROH प्लस NaX जर आपण NaOH टाकलं असेल तर. आणि अजून राहिलेलं काय आहे? NaOR. NaOR. व्हेरी गुड. NaOR. NaOR. याला नाव काय असतं NaOR ला? सोडियम अल्कॉक्साइड. व्हेरी गुड. सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड ऍड केलं तर काय मिळतं आपल्याला? इथर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ROR. ROR प्लस NaX. बघा हे असं जर प्रॅक्टिस मला एक सांगा हा जो आपण टॉपिक बघितला ना आता तुम्ही जर हेच बोर्डचा विचार केला तर जवळपास चॅप्टरचा हा अप्रॉक्सिमेटली 20-25% पार्ट आहे. म्हणजे चॅप्टर 20-25% पार्ट तुम्ही विदिन 2-3 मिनिट्समध्ये संपवू शकता जर तुम्हाला हे सगळं डोक्यात असेल तुमच्या. तर खूप इझिली आणि खूप फास्ट ह्या रिएक्शन होऊ शकतात. ओके. या रिएक्शनची नोट आहे का? मी नोट्सला आहे ना मी तुम्हाला कुठपर्यंत पोहोचलो माहिती आहे का? काल नोट्स मी तुम्हाला म्हणजे प्रिपेअर करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये जवळपास 30-35% नोट्स तयार झाल्या या चॅप्टरच्या. आता तिथून पुढच्या मी आज पण प्रिपेअर करेल आणि बहुतेक तुम्हाला 12-12:30 पर्यंत मी बऱ्यापैकी नोट्स पाठवून देईल. बऱ्यापैकी नोट्स तुम्हाला मिळून जातील दुपारी 12-12:30 पर्यंत. स्वतः नोट्स केल्या तर चालतील का? काय काय? स्वतः नोट्स केल्या तर चालेल? मी तर तुम्हाला सजेस्ट तेच करतोय की नोट्स ह्या नेहमी स्वतःच काढल्या पाहिजे. पण आता तर होतं तुम्ही कसं की ज्यांना शिकवलेच असलेले मी पण. काय काय? रनिंग नोट्स काढलेत मी पण. मी पण. रनिंग नोट्स. हां, तसं पण चालेल. पण त्याच्यामध्ये काय होतं, की पुस्तक जर समजा तुम्ही रीड केलं, तर पुस्तकात तुम्हाला असे काही पॉइंट सापडतात ज्यांच्यामध्ये एम-सी-क्यू असतो. मग ती पण लाईन तुम्ही नोट्समध्ये लिहिली पाहिजे. मग ती लाईन मिस नको व्हायला म्हणून मी तुम्हाला नोट्स रेडी करून देण्याचा प्रयत्न करतोय. आता मी तुम्हाला आहे ना ॲक्चुअली त्या नोट्स मी ग्रुपवरती टाकू शकत नाहीये, कारण ते कुठल्यातरी दुसऱ्या साइडचं आहे. मग पुन्हा काय होतं माहिती आहे का, दुसऱ्या साइडच्या नोट्स का ग्रुपमध्ये आल्यात असं नको व्हायला. मग मी तुम्हाला ते इंडिव्हिज्युअली पण शेअर करू शकतोय, पण मग पुन्हा तेच ना, की वाघ सरांकडनं अशा नोट्स मिळाल्यात नाही का. सो म्हणून त्या दिल्या नाहीये. त्या पण हँड रिटनच आहेत, त्यात पण सगळं कंटेंट दिलेलं अवेलेबल आहे. पण नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला फ्रेश नवीन नोट्स काढून देतो आहे, म्हणून वेळ लागतोय फक्त. ओके. आणि त्या सगळ्या चांगल्या आहेत त्या नोट्स. मी तुम्हाला तुम्हाला मी शेअर करेल. बघूया तुम्हाला आवडतं की नाही आवडत त्या. चला, इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? काय-काय टॉपिक झाले तर ते आपले? 60 पेजेस वाली पाठवल ती ते लिहायची आहे का? एक PDF अ, पाठवल ती. नाही ते तर नुसतं नोमेनक्लेचर वगैरे आहे किंवा साध्या-साध्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत. ते जरी वापरलं तरी ते तर आहेच. सगळं कामाचंच आहे त्यातलं. त्यातलं काही वेस्ट नाहीये. पण पूर्ण कंटेंट जे म्हणतो ना, की थेरॉटिकल पॉइंट सगळं समजा मी तुम्हाला अलिलिक हॅलाइड शिकवलं होतं. मग अलिलिक हॅलाइड कसं असतं, sp2, sp3 सगळं त्यात दिसलं पाहिजे. बेन्झिलिक आहे, त्यांची थिअरी आहे. म्हणजे काहीच मार्क जाऊ द्यायचे नाही. आता हायब्रिडायझेशन कुठलं असतं, हे सगळं डिटेलमध्ये आलं पाहिजे. मग तसं मी तुम्हाला नोट्स देण्याचा प्रयत्न करतो. ओके. आज दुपारपर्यंत एखादी तरी फाईल तयार करतो. मग तुम्हाला बघा ते आवडतं, कसं आवडतं, काय आवडतं आणि ते तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर आपण तसं नोट्स रेडी करत जाऊ. ठीक आहे? सर म्हणजे स्टार्टिंग पासून देतात का तुम्ही? हो, स्टार्टिंग पासून.
चला, तुम्ही जे रनिंग नोट्स काढतायत ते पण कंटिन्यू करा. आता मी एक इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट करतोय आणि जो असणारे टॉपिक, ह्या ज्या सगळ्या रिएक्शन आपण बघितल्या ना, या सगळ्या रिएक्शनला एक नाव दिलं जातं. या रिएक्शनला नाव काय दिलं जातं? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं नाव का दिलं गेलं हे थोडंसं बेसिक समजून घेऊया, आणि ते समजलं तर मग याच्या मेन टॉपिकला आपल्याला सुरुवात करायची आहे, ज्याला शॉर्टकट वापरला जातो SN2 रिएक्शन अँड SN1 रिएक्शन. तुम्ही कुठला पेपर काढा मागचा, SN1 आणि SN2 वरती तुम्हाला एक तरी क्वेश्चन सापडणारच आहे. सो मग आपण त्याच्याकडे जाण्याच्या आधी या टायटलचा मिनिंग समजून घेऊया की नेमकं याचा मिनिंग काय आहे. टॉपिक कुठला सांगितलं मी तुम्हाला? न्यूक्लिओफिलिक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याचा नेमका अर्थ काय असतो बघा. हे इझी आहे, काही खूप असं डिफिकल्ट टास्क नाहीये. इट्स रिअली इझी वन. फक्त हे न्यूक्लिओफिलिक म्हणजे एक्झॅक्टली कशा पद्धतीने रिएक्शन होत असते ते थोडंसं समजून घ्यायचं आपल्याला. समजा मी तुम्हाला एखादा कंपाऊंड दाखवलाय. लेट्स एक्झाम्पल की समजा मी एखादा अल्किल हेड दाखवलाय, ज्या अल्किलमध्ये असतो C आणि X बॉन्ड. हा, मग इथे जे कार्बनचे 3 बॉन्ड असतील तिथे तुम्ही हायड्रोजन जोडा, अजून कार्बन जोडा, किती पण काही पण करा. मेन तर आपल्या कामासाठी कोण आहे? CX बॉन्ड आहे. याच्यामध्ये काय केलं होतं आतापर्यंत आपण? KCN टाकला, AgCN टाकला, NaC टाकला, KNO2 असेल, NaNO2 असेल, अमोनिया टाकलं, काही पण टाकलं असेल. म्हणजे आपण जो पण कंपाऊंड ऍड करतोय त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह ग्रुप असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही NaOH ऍड केलं तर NaOH मधला मी OH चा अटॅक करायचो. समजा तुम्ही KCN टाकलं असेल तर KCN मधला मी CN चा अटॅक करायचो. तुम्ही समजा AgCN घेतला असेल तर AgCN मधला मी NC चा अटॅक केला असेल. तुम्ही KNO2 घेतला असेल तर KNO2 मधला मी NO2 चा अटॅक केला असेल थ्रू ऑक्सिजन. जर तुम्ही AgNO2 घेतला असेल तर मी पुन्हा NO2 चा अटॅक केला असेल थ्रू नायट्रोजन. म्हणजे हे ज्यांना मी सर्कल केलेत ना ते सगळे निगेटिव्ह ग्रुप आहे. ज्यांना मी सर्कल केले ते सगळे निगेटिव्ह आहे. आणि ज्या स्पेसिसवरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला म्हणतात न्यूक्लिओफाईल. ज्या स्पेसिसवरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण म्हणू शकतो आहे न्यूक्लिओफाईल. मग इथे मी काय मेन्शन करतोय? न्यूक्लिओफाईलसाठी असं NU मार्क करतोय आणि त्यावरती निगेटिव्ह चार्ज येतोय. हा NU म्हणजे काय असतो? इट्स अ न्यूक्लिओफाईल. आता होतं काय माहिती का? सिंपल प्रोसेस. हा न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय या कार्बनवरती आणि त्याच वेळेस C आणि X मधला बॉन्ड काय होतोय? ब्रेक होतोय. म्हणजे प्रोसेस बघा काय होतं एक्झॅक्टली की न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय म्हणून इथला जो X होता, X म्हणजे कोण? हॅलोजन. आणि हॅलोजन सुद्धा कसा होता? निगेटिव्ह होता. म्हणजे निगेटिव्ह हॅलोजनला तुम्ही सबस्टिट्यूट करताय विथ द हेल्प ऑफ अनदर निगेटिव्ह स्पेसिस. म्हणून त्या रिएक्शनला नाव दिलं गेलंय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा निगेटिव्ह स्पेसिस आहे, याचा अर्थ हा सुद्धा एक प्रकारचा न्यूक्लिओफाईलच आहे की नाही? हा सुद्धा एक प्रकारचा न्यूक्लिओफाईल आहे आणि अटॅकिंग स्पेसिस तर न्यूक्लिओफाईलच आहे. एक न्यूक्लिओफाईल ज्याला मी अटॅकिंग ग्रुप बोलतो आहे, ज्याला मी नाव देतो आहे अटॅकिंग ग्रुप, अटॅकिंग स्पेसिस पण म्हणू शकताय. आणि हा जो X आहे तो पण निगेटिव्हच आहे, ज्याला तुम्ही म्हणू शकताय लिव्हिंग ग्रुप, ज्याला काय बोलतात? लिव्हिंग ग्रुप. सो अटॅकिंग ग्रुप दॅट इज न्यूक्लिओफाईल हा कार्बनवरती अटॅक करतोय आणि जेव्हा त्याचा अटॅक कार्बनवरती होतो तेव्हा हा X इथून निघून जातो. आणि हे सगळं झाल्यामुळे तुम्हाला एक नवीन कंपाऊंड मिळतं जे मी दाखवताना अशा पद्धतीने दाखवू शकतोय. इथे आता कोण जोडून झालंय या केसमध्ये? इथे न्यूक्लिओफाईल जोडला गेलाय. मग ही जी रिएक्शन आहे ना, या रिएक्शनला आपण आतापर्यंत नाव दिलं गेलंय दे आर सेड टू बी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याला सिंपल आपण नाव काय देतोय? दिस इज कॉल्ड एज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन वरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर याच्यावरती बरेचसे क्वेश्चन तयार होतात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन वरती. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तरी सुद्धा हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. सिंपल आहे मेकॅनिझम. बघा मेकॅनिझम मध्ये मी तुम्हाला काय सांगतोय. सिंपल आपण अटॅक कोणाचा करतोय? इथे एक रिएक्टंट होता जो होता अल्किल हेड. समजा मी एक एक्झाम्पल करतो, मी डायरेक्टली रिएक्शनच घेऊन टाकतो. समजा मी एक रिएक्शन घेतली आहे CH3Br. CH3Br मध्ये मी ऍड करतो आहे NaOH. ओके, देर इज अ फॉर्मेशन ऑफ, तुम्हाला माहिती की प्रोडक्ट काय मिळणार आहे? देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3OH प्लस बाय प्रोडक्ट काय मिळत आहे? NaBr. या रिएक्शनला मी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन का म्हणतोय? त्याचं रिझन असं आहे की हा जो काही CH3Br आहे इथे मी प्रेझेंट करतोय CH3Br
ओके, या CH3Br वरती हा जो NaOH मधला जो OH ग्रुप आहे ना, OH ग्रुप, हा OH ग्रुप काय करतोय, अटॅक करतोय, की जो निगेटिव्ह ग्रुप आहे. हा निगेटिव्ह OH काय करतोय, इथे अटॅक करतोय या कार्बनवरती. जेव्हा तो कार्बनवरती अटॅक करतोय तेव्हा इथून Br बाहेर पडतो, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट मिळतं. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ HCH आणि इथे आता कोण आलाय, OH आलाय. कोण बाहेर पडलं तिथून, Br मायनस. तो बाहेर पडला, तो दाखवला Br मायनस. मग हा Br मायनस ऑब्व्हियसली कंबाईन कोणासोबत होणार आहे, Na प्लस सोबत. पण त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही, आपल्याला मेन काय फॉर्म केलंय, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन अल्कोहोल. सो दिस टाइप ऑफ रिएक्शन आर सेड टू बी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशनचा मिनिंग समजला असेल बघा तुम्हाला, की एक ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम याला आपण काय करतोय, रिप्लेस करतोय, आणि त्याला रिप्लेस करण्यासाठी दुसरा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम तुम्ही यूज करताय. मग तुम्हाला सबस्टिट्यूशन रिएक्शनचं मिनिंग समजलं पाहिजे. व्हेन वन ऍटम or group of atom is substituted by another atom or group of atom, then such reaction are called as substitution रिएक्शन. अशा रिएक्शनला आपण सिंपल काय म्हणतो, सबस्टिट्यूशन. वन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम is going to substituted by another atom or group of atom. अशा टाइपच्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिएक्शन. such kind of reaction is said to be substitution. मग आपण जेवढ्या कालपासून तर आजपर्यंत रिएक्शन बघितल्या, या सगळ्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्सच आहेत. आता या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपल्याला दोन कॅटेगरीज करायच्या. त्या दोन कॅटेगरीज कुठल्या ते मी तुम्हाला सांगतो. त्यातलं एक आहे ज्याला आपण नाव देतो आहे, ज्याला आपण नाव दिलं आहे SN2 रिएक्शन, आणि त्याच्यामधले अजून एक आहे ज्याला आपण बोलतोय SN1 रिएक्शन. आता यातला जो काही S आहे दोघांमधला, तो S चा मिनिंग आहे सबस्टिट्यूशन, आणि त्यातला जो N आहे दोघांमधला, त्या N चा मिनिंग आहे न्यूक्लियोफिलिक. फक्त इथला 2 चा मिनिंग तुम्हाला घ्यायचा आहे बायमोलेक्युलर, आणि इथल्या 1 चा तुम्हाला अर्थ घ्यायचा आहे युनिमोलेक्युलर. मग वाचताना कसं वाचायचं, समजा मला याला रीड करायचंय, याला मी रीड करताना कसं करणार, युनिमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि वरच्याला रीड कसं करणार, बायमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता या दोघांबद्दल आपल्याला इन डिटेल स्टडी करायचंय. ओके, आता मी तुम्हाला जी लेक्चरसाठी जी लिंक प्रोव्हाइड केली होती, त्याच लिंकला तुम्हाला पुन्हा कनेक्ट करायचं आहे. ओके, सो आता मी इथे हे स्टॉप करतोय, इथे हे लेक्चर बंद होईल आपोआप, आणि लेक्चर बंद झाल्यानंतर तुम्हाला सेम लिंकला पुन्हा कनेक्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हा टॉपिक शिकवणार आहे. खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असेल. ओके, सो चला इथे मी स्टॉप करतोय, पुन्हा त्याच लिंकला कनेक्ट व्हा. चला, मग त्यातलं मी एक पहिला टॉपिक स्टार्ट करतो आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे SN2 रिएक्शन. ओके, सो आता हे SN2 रिएक्शन काय ते नीट समजून घ्या. फटाफट आपण याच्याबद्दल डिस्कशन करूया. चला जॉईन व्हा, लगेच जॉईन व्हायचंय, काय एवढं लेट करतात मुलं. चला, SN2 नीट समजून घ्या. याच्यावरती काय काय क्वेश्चन विचारतात. पहिला क्वेश्चन बोर्डचा पॉइंट ऑफ व्ह्यू विचारला तर क्वेश्चन डायरेक्टली असणार आहे, राईट शॉर्ट नोट ऑन SN2 रिएक्शन मेकॅनिझम, आणि मग एक रिएक्शन मी घेणार आहे, त्या रिएक्शन मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन असं असणार आहे, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ
रिॲक्शन ऑफ मिथिल ब्रोमाइड विथ सोडियम हायड्रॉक्साइड, किंवा व्हॉट इज द ॲक्शन ऑफ व्हॉट इज द ॲक्शन ऑफ अल्कलाइन सोल्युशन दॅट इज NaOH ऑन मिथिल ब्रोमाइड, गिव्ह इट्स मेकॅनिझम. तर तुम्हाला ही रिॲक्शन म्हणजेच SN2 रिॲक्शन आहे. मग हे SN2 एक्झॅक्टली काय असतं ते नीट बघा. मी तुम्हाला एक रिॲक्शन दाखवतोय. आपण त्याचं एक्झाम्पल डिस्कस करू. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. एक पॉईंट समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय रिॲक्शन मी तुम्हाला अशी देतो आहे. CH3 सॉरी 1 मिनिट. CH3Cl किंवा CH3Br आपण तिथे घेऊ. CH3Br प्लस याच्यामध्ये आपण ऍड करतो आहे ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साइड. याच्यामध्ये आपण ऍड केलंय ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साइड. हे ऍड केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतंय? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3OH प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतंय? NaOH मिळतंय. आता ही जी रिॲक्शन आहे ही याच्या आधी पण आपण रिॲक्शन बघितली, पण या रिॲक्शनचं तुम्हाला आता समजून घ्यायचंय की या रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं असतं. सो हाऊ दिस रिॲक्शन इज प्रोसीड्स याचं तुम्हाला समजून घ्यायचंय मेकॅनिझम. ओके, सो या मेकॅनिझम मध्ये मिनिट. हा बोला. तर NaBr काय? वरती हा सॉरी, बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार? NaBr. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट NaBr. ओके, एक मिनिट. बाय प्रोडक्ट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ NaBr. करेक्ट. ओके, आता ही तर नॉर्मल रिॲक्शन तुम्ही बघितली, पण याचं प्रत्यक्ष मेकॅनिझम कसं होतं ते नीट समजून घ्या. ओके, सो ही जी काही SN2 रिॲक्शन आहे ही 1 स्टेप रिॲक्शन आहे. दिस इज अन 1 स्टेप रिॲक्शन. एका स्टेपमध्येच पूर्ण रिॲक्शन होऊन जाते. कशी होते ते समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा हा जो काही CH3Br आहे त्याला मी इथे लिहितोय सेंटरला, ज्याला आपण इथे शो करतोय CH3Br, ज्याच्याकडे 3 हायड्रोजन आहेत आणि एक आहे Br. CH3Br मी दाखवलाय, मिथिल ब्रोमाइड. या मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन कोणासोबत होते आहे? NaOH सोबत. आणि NaOH मधला कोण त्याच्यावरती अटॅक करतोय? OH. मग मी इथे मेन्शन करतोय OH मायनस. इथे मी मेन्शन केलाय OH मायनस, ज्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतोय. OH मायनस या केसमध्ये कोण आहे? न्यूक्लिओफाईल आहे. आता हा न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे मिथिल ब्रोमाइड वरती. आता बघा, नीट लॉजिकल समजायचं आपल्याला. याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हा जो OH मायनस आहे, तुम्हाला जर एक्झामिनर विचारलं की हा OH मायनस अटॅक करताना असं फ्रंट साइडने अटॅक करू शकत नाहीये. तो फ्रंट साइडने अटॅक नाही करत. तो अटॅक कुठल्या साइडने करतो? तो अटॅक करतो बॅक साइडने. हा जो काही कार्बन आहे या कार्बनवरती न्यूक्लिओफाईल OH मायनस हा बॅक साइडनेच अटॅक करतो. वाय इट इज नॉट अटॅक्ड फ्रॉम फ्रंट साइड? असा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता ॲज अ पार्ट ऑफ नॉलेज. बॅक साइडने अटॅक का करतो? फ्रंट साइडने अटॅक का नाही पॉसिबल आहे? फ्रंट साइड अटॅक नॉट पॉसिबल. फ्रंट साइड अटॅक नॉट पॉसिबल. मग मला हे सांगायचं तुम्हाला की फ्रंट साइडचा अटॅक नाही होते, बॅक साइडचा अटॅक होतोय. फ्रंट साइडचा अटॅक का होत नसेल बरं? तो जो OH मायनस आहे तो फ्रंट साइडने का अटॅक नसेल करत? Br आहे तिथे Br आहे, मग काय होऊ त्याने काय होणार आहे? रिपल्शन होईल. व्हेरी गुड. कारण हा जो फ्रंट साइडला आहे ना, इथे ब्रोमिन आहे. ब्रोमिन कसं असतो? निगेटिव्ह. ब्रोमिन कसं असतो? निगेटिव्ह असतो. OH पण कसं आहे? निगेटिव्हच आहे. मग जेव्हा OH असं फ्रंट साइडने अप्रोच करणार तेव्हा इथे निगेटिव्ह मध्ये काय होणार? रिपल्शन होणार आणि तुम्हाला त्या OH ला प्रॉपर अटॅक करता येणार नाही. म्हणजे तिथून तो अटॅक करू शकत नाही, कारण रिपल्शन होतंय. म्हणून बॉन्ड फॉर्मेशनला डिफिकल्टी येणार. म्हणून फ्रंट साइडने अटॅक न करता हा OH कुठून अटॅक करतोय? बॅक साइडने. मग हा बॅक साइडने जेव्हा अटॅक करतो, हे तर क्लिअर आहे की बॅक साइडने अटॅक करणार आहे. पॉईंट नंबर 1 डन. आता जेव्हा त्याचा अटॅक सुरू असतो, आता मी फ्रंट साइड काढून टाकतो तिथून. फ्रंट साइडला मी इरेज करतोय. आता हे फ्रंट साइड मला दाखवायची आवश्यकता नाहीये. OH ने अटॅक केलाय. कुठल्या साइडने अटॅक केलाय? बॅक साइडने. तुम्ही पण एक्झामला दाखवताना बॅक साइडनेच अटॅक दाखवायचा आहे. ओके, सो फ्रंट साइडने का नाही त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन दिलंय. आता इथे महत्वाचा पार्ट काय? हा जो OH आहे ज्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतोय. OH काय आहे? न्यूक्लिओफाईल. आणि इथला जो Br आहे त्याला तुम्ही लिव्हिंग ग्रुप म्हणू शकताय. जेव्हा OH चा बॉन्ड कार्बन सोबत फॉर्म होत असतो, मी काय सांगतोय, हा जो OH आहे
याचा बॉन्ड कार्बन सोबत फॉर्म होत असतो, त्याच वेळेस कार्बन आणि ब्रोमिन यांचा बॉन्ड सुद्धा ब्रेक होत असतो. म्हणजे इथे फॉर्मेशन ऑफ बॉन्ड अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड दोघंही एकाच वेळेत चालले. तर त्या हायड्रोजनचं काय, ते तिघही हायड्रोजन आहेत तसेच, तिघं पण हायड्रोजन आहेत तसेच, ते तर कार्बनला कायमचे जोडले गेले, त्यांना आपण कोणाला हात नाही लावलाय, ते आहे त्याचे जोडले गेले. सो मग आता या केसमध्ये तुम्ही चेक करा, तुम्ही जर बघायला गेलं तर या स्टेटमध्ये तुम्हाला कार्बनला जवळपास 5 बॉन्ड दिसत आहे, की जे 5 बॉन्ड शक्य नाहीये. पण तुम्ही एक नोटीस केलं का, की मी कार्बन आणि OH, कार्बन आणि Br यांच्यामध्ये डॉटेड लाईन दाखवली. याचा अर्थ असा आहे की C आणि OH यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस सुरू आहे, पण पूर्ण बॉन्ड तयार नाही झालाय. त्याच्यानंतर C आणि Br यांच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंगची प्रोसेस सुरू आहे, पण पूर्ण ब्रेक पण नाही झालाय. म्हणजे ही अशी स्टेट आहे ज्या स्टेटला OH ग्रुप पण प्रेझेंट आहे आणि Br ग्रुप पण प्रेझेंट आहे. ज्या स्टेटमध्ये अटॅकिंग ग्रुप आणि लिव्हिंग ग्रुप दोघंही प्रेझेंट आहेत, त्या स्टेटला बोललं जातं ट्रान्झिशन स्टेट. त्या स्टेटला बोललं जातं ट्रान्झिशन स्टेट. ओके, म्हणजे ही अशी स्टेट आहे ज्या स्टेटमध्ये अटॅकिंग म्हणजे न्यूक्लिओफाइल पण प्रेझेंट आहे आणि लिव्हिंग ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे. मग अशा स्टेटमध्ये OH आणि C यांचं बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस सुरू आहे आणि C आणि Br यांच्यातलं बॉन्ड ब्रेकिंगची प्रोसेस सुरू आहे. मीन्स ट्रान्झिशन स्टेट ही अशी स्टेट आहे ज्या स्टेटला अटॅकिंग आणि लिव्हिंग दोघं जण प्रेझेंट आहे. याचा अर्थ असा आहे की न्यूक्लिओफाइल अँड कार्बन, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड इज गोइंग ऑन. At the same time, C and Br, this bond breaking process is also going to. It means formation of bond. इथे मी लिहून ठेवतोय formation of bond. Formation of bond म्हणजे इथली हे बॉन्ड फॉर्मेशन आणि पुढे लिहितो आहे ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड म्हणजे इथली प्रोसेस. हे दोघंही कसे चालू आहेत, सायमल्टेनियसली चालू आहे. ओके, बोथ द प्रोसेस टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ज्या स्टेटला आपण काय बोलतो ट्रान्झिशन स्टेट. पण हे काय असं कायमचं असंच राहणार का, नाही, हे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदापुरतं आहेत फक्त. हे आपोआप लगेच काय होणार, पुढची प्रोसेस होऊन जाईल. पुढची प्रोसेस होऊन जाईल म्हणजे काय होणार आहे की C आणि Br हा बॉन्ड कायमचा ब्रेक होऊन जाईल. तुम्हाला Br दिसणार पण नाही आता तिथे. आणि OH आणि C यांच्यामध्ये कायमचा बॉन्ड तयार होईल. मग ते दाखवताना असं दाखवावं लागतं बघा, HC इथे अटॅक कोणी केलाय, आता OH ने अटॅक केलाय, तर ते 2 हायड्रोजन त्या साईडला चालले गेले असे, त्या साईडला. ओके, कारण पाठीमागच्या साईडने OH असा अटॅक करतोय, OH असा येऊन धडकलाय तिथे, नाही का. सो त्यामध्ये हायड्रोजन काय होतात, त्या साईडला असे ढकलले जातात, तिकडे शिफ्ट होतात ते. मग हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, हेच आपण इथे काढलं बघा, CH3OH प्लस इथे कोणाला बाहेर काढलं आपण, Br मायनसला बाहेर काढलाय. तो निगेटिव्ह ब्रोमिन पुढे जाऊन लगेच या पॉझिटिव्ह सोडियम सोबत कंबाईन होणारच आहे. म्हणजे तुम्ही बाय प्रोडक्ट NaBr सुद्धा फॉर्म दाखवू शकताय. सो हे काय घडलं एकदा पुन्हा बघा, मी तुम्हाला काय काय दाखवतोय, याच्यात काय काय दाखवतोय. अरे एक मिनिट, फाईन. याच्यामध्ये बघा काय काय झालं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला रिएक्शन कुठली दाखवली होती, तुम्हाला मी रिएक्शन दाखवली होती CH3Br प्लस याच्यामध्ये मी घेतो आहे NaOH. याच्यापासून तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळतं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3OH प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतं आहे NaBr. आता याचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे मेकॅनिझम. याचं आपण डिस्कशन करतोय मेकॅनिझम म्हणजे रिएक्शन कशी होती. त्यातला मी हा पहिला मॉलिक्यूल दाखवते CH3Br. इट इज रिप्रेझेंटेड लाईक दिस, CH3 दिस इज CH3 आणि या CH3 मध्ये आपण NaOH ऍड करतोय. NaOH मधला फक्त काम करायला कोण जातोय, OH जातोय. मग तो OH मायनस आपण इथे दाखवतोय. ओके, सो मग तुम्हाला इथे दाखवायचं की हा जो काही OH ग्रुप आहे हा बॅक साईडने अटॅक करतोय. तुम्ही त्याचा अटॅक पण दाखवा OH मायनस, आणि हा OH मायनस तुम्ही अशा पद्धतीने एरो दाखवायचा आहे. मग आता इथे पुढे जाऊन काय होणार आहे माहिती का, पुढे जाऊन तुम्हाला असं पूर्णपणे जो मॉलिक्यूल शो करायचा आहे ज्याच्यामध्ये सेंटरला तर कार्बनच आहे, वरच्या साईडला एक हायड्रोजन आहे, ते 2 हायड्रोजन मी इथे दाखवलेत अशा पद्धतीने. आता फक्त एकच पार्ट की इथे बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग दोघं एकाच वेळेस होणार आहे. म्हणजे हा जो OH ग्रुप आहे, OH चा बॉन्ड हळूहळू तयार होतो आहे आणि त्याच वेळेस तिथला C आणि Br बॉन्ड काय होतोय, ब्रेक पण होतोय.
ही जी स्टेट तयार होते या स्टेटला आपण काय बोलतो? ट्रान्झिशन स्टेट. या स्टेटला आपण काय बोलतो? ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट नंतर इमिजिएटली काय होतं? सी आणि बीआर यांच्यातला बॉन्ड हा कायमचा ब्रेक होतो आणि OH चा बॉन्ड परमनंटली फॉर्म होतो. मग ते स्ट्रक्चर दाखवताना असं दाखवायचंय, सी एच, हायड्रोजन दोघं त्या साईडला दाखवा, एच एच, आणि इथे अटॅक कोणी केला? OH ने अटॅक केलाय. ओके, सो आता रिएक्शन तर दाखवली. हे जे आहे ना, याच्या खाली तुम्हाला असं लिहायचं असतं वॉल्डन इन्व्हर्जन. वॉल्डन शब्द विसरला तरी चालेल, वॉल्डन हे सायंटिस्टचं नाव होतं, तर नुसतं तुम्ही इन्व्हर्जन हा शब्द वापरला तरी चालेल. इन्व्हर्जन. मग इन्व्हर्जन हा नेमका काय प्रकार असतो ते समजून सांगतो मी तुम्हाला. तुम्ही बघा रेनी सीझन मध्ये, पावसाळ्यात कधी कधी असं होतं ना की आपण रस्त्यावरती छत्री घेऊन चाललोय, अचानक खूप जोरात हवा आली असेल, नाही का? आपली ही जी छत्री होती, अचानक जोरात हवा आली आणि हवा आल्यामुळे काय झालं, छत्रीचा जो काही रॉड आहे तो आपल्या हातातच होता, पण ही जी छत्री आहे ना, ती छत्री कधी कधी उलटी होऊन जाते अशी, किंवा तुम्ही टीव्हीत बघितलं असेल असं काहीतरी, नाही का? असं कधी तुम्ही बघितलंय का बरं? छत्री उलटी होऊन गेली लाईक दिस. येस सर. हो सर. एक मिनिट, मी माईक काढला होता. तुम्ही असं कधी बघितलंय का? हो सर. बघितलं असेल किंवा स्वतःसोबत पण झालं असेल, किंवा तुम्ही लहान असाल, तुम्ही गेला असेल पावसात छत्री घेऊन आणि तुम्हाला काही ते बॅलन्सिंग जमलं नसेल, हवा आली असेल, छत्री उलटी होऊन गेली असेल. सो हे सुद्धा एक प्रकारचं इन्व्हर्जन आहे. याला इन्व्हर्जन का म्हटलं गेलं? जसं तुम्ही अम्ब्रेलाचं एक्झाम्पल नोटीस करताय, तसं इथे पण नोटीस करा. हे जे 3 हायड्रोजन होते ना, हे आधी होते लेफ्ट हँड साईडला. ते हवं तर शो करतोय मी अशा टाईपने. ओके, हे आधी होते 3 जण लेफ्ट हँड साईडला आणि ब्रोमिन होतं राईट साईडला. जेव्हा OH चा अटॅक झाला तेव्हा चेक करा, जेव्हा OH चा अटॅक झाला तेव्हा चेक करा, हे 3 जण कुठल्या साईडला गेलेत? आधी होते लेफ्ट हँड साईडला, आता चेक करा ते कुठल्या साईडला गेलेत? राईट हँड साईडला. राईट हँड साईडला गेलेत. म्हणजे ही छत्री उलटी झाली की नाही? आधी या साईडला होती आणि आता ती या साईडला शिफ्ट झाली. अम्ब्रेला सारखं काहीतरी झालंय, म्हणून त्याला म्हणतात इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. त्याला आपण सिंपल वर्ड कुठला वापरतो? इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. या इन्व्हर्जनला शक्यतो चान्सेस कमीच आहेत, विचारणार नाही कोणी तुम्हाला, पण लक्षात असू द्या, याला काय बोलतात? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॉल्डन इन्व्हर्जन. याला सिंपल आपण एक वर्ड वापरतो, वॉल्डन इन्व्हर्जन. आता हे का होतं असं? इन्व्हर्जन का होतं? कारण बघा ना, अटॅकिंग, मला एक सांगा, साधी गोष्ट आहे. समजा इमेजिन करा, इथे एखादा असा खांब आहे, एखादा खांब आहे, खांब असेल, पोल काहीतरी तुम्ही त्याला बोला, आणि याच्या अवतीभोवती असे 2-4 लोक, 2-4 माणसं इथे उभी आहेत. अचानक इथे काहीतरी असे बसले होते, खांबाजवळ उभे होते. मला एक सांगा, समोर एखादी एकदम फास्ट मुव्हिंग कार आली. ओके, ही एक कार आहे अशी. मला एक सांगा, ही कार या डायरेक्शनला आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, जेव्हा ती त्या खांबवरती आदळणार, तर तेव्हा हे लोक तुम्हाला इथेच सापडतील का? नो सर. ही गाडी जेव्हा या खांबपर्यंत पोहोचलेली असेल, तर हे लोक काय होतील माहिती का? हा माणूस इकडे कुठेतरी पळाला असेल, हा इकडे पळाला असेल, हा इकडे पळाला असेल, कोणीतरी कुठेतरी, कोणी असं आहे का जो या साईडला पळत पळत येईल पुढे असं? गाडीच्या समोर जाऊन पळू आपण, नाही आपण सर. गाडी थांबवून खांब नाही पडला पाहिजे. इट इज नॉट पॉसिबल. जेव्हा इथे OH चा अटॅक होतोय ना, जेव्हा इथे OH चा अटॅक होतोय, त्या OH मुळे हे दोघही जण ऑपोजिट साईडला ढकलले जातात, या साईडला ते ढकलले जातात, आणि मग ते ढकलल्यानंतर तुम्हाला अशा टाईपचं नवीन स्ट्रक्चर मिळतं, ज्याला बोलतो आपण वॉल्डन इन्व्हर्जन. तसं याच्याकडे बघून कळत नाही आपल्याला की नेमकं कोण कुठे गेलंय. तर हे जे आपण डिटेल स्टेप वाईज बघतोय त्याला म्हणतात मेकॅनिझम. मग या मेकॅनिझम मध्ये अजून सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या आपण आता इथे डिस्कस करू. लेट मी इरेज सम पार्ट. बघा याच्याबद्दल काय काय महत्त्वाचं बोलायचं आहे आता. एकच मिनिट. तर अजून याच्याबद्दल आपल्याला बरंच काय महत्त्वाचं बोलायचं आहे, ते आपण डिस्कशन करूया आता. ओके, फाईन. आता याच्यामध्ये ना, यांनी असं सांगितलंय की ही जी स्टेप असते ना, ही जी पहिली स्टेप आहे, ही स्लो स्टेप असते. स्लो स्टेप म्हणजे कसं? OH चा अटॅक होतो आहे, त्याच वेळेस BR ब्रेक पण होतो, ही एकदम स्लो स्टेप आहे. रिएक्शनच्या ऍक्च्युली 2 टाईपच्या स्टेप्स असतात. काही रिएक्शनच्या जी पहिली स्टेप असते ना, त्या स्टेपला आपण फास्ट स्टेप बोलतो, म्हणजे एकदम फास्ट रिएक्शन होऊन गेली. आणि काही रिएक्शन कशा असतात? स्लो असतात. तर जी स्लो स्टेप असते ना, तर त्या स्टेपला रिएक्शनचं आपण स्पीड, म्हणजे रिएक्शनचं आपण कायनेटिक्स फाइंड आउट करत असतो. रिएक्शनचं कायनेटिक्स म्हणजेच काय?
रिॲक्शनचा स्पीड, त्याला तुम्ही स्पीड पण म्हणू शकताय. रिॲक्शनचं स्पीड, रिॲक्शनची व्हेलोसिटी, रिॲक्शनचं कायनेटिक्स असा आपण शब्द वापरू शकतोय. पण रिॲक्शनचं कायनेटिक्स शोधण्यासाठी तुम्हाला जो क्वेश्चन विचारला कुठली स्टेप कामाची असते, तर स्लो किंवा फास्ट यांच्यापैकी कुठली स्टेप कामाची असते, तर फास्ट स्टेप कामाची असते. स्लो स्टेप कामाची, मी स्लोला टिक केलंय, स्लो स्टेप कामाची असते. फास्ट स्टेपला आपण रिॲक्शनची स्पीड फाइंड आउट करू शकत नाही. आता मला एक सांगा, समजा तुम्ही इथे उभा आहात, ओके, तुम्ही इथे उभे आहात, रस्त्यावरती उभे आहात, इथे हा रस्ता आहे, 2 गाड्या जात आहे, एक गाडी आहे जी ऑलमोस्ट इतकी जोरात निघून गेली तुम्हाला कळलं पण नाही ती गाडी केव्हा गेली, आणि दुसरी गाडी अशी आहे जी एकदम हळूहळू हळूहळू चालली ती गाडी. एकच मिनिट, दुसरी गाडी अशी आहे, अरे यार एक मिनिट, मला याला डिस्कार्ड करावं लागेल, सगळं निघून जाईल परत ते. बरं ठीक आहे, चला कीप करतो मी, 1 मिनिट ओनली. आणि दुसरी गाडी अशी आहे की जी खूप स्लोली चालली, एकदम एकदम स्लोली मूव्ह करते, अशी एकदम हळूहळू हळूहळू पुढे चालली. मला सांगा, तुम्ही पायी चालताय, तुमच्यापेक्षा पण ती गाडी स्लो चालते. मला सांगा, तुम्ही दोघांचं स्पीडोमीटर ऑब्झर्व करताय, स्पीडोमीटर, गाडीचं स्पीडोमीटर तुम्ही दोघांचं बघताय, जे पुढे असतं बघा ते. मला सांगा, जी टू व्हीलरचं बोलतोय बरं का मी, आय एम टॉकिंग अबाउट टू व्हीलर. सो जी एकदम फास्ट निघून गेली, त्याचा स्पीड तुम्ही सांगू शकता का, किती स्पीडने होती गाडी? नाही. पण जी गाडी तुमच्यासोबतच चालली, एकदम हळूहळू चालली, अशी स्लोली स्लोली चालली, तुम्ही जसं चालता तसं गाडी पण चालू आहे, तर मला सांगा, तुम्ही नुसतं असं नजर जरी टाकली तरी तुम्हाला कळणार त्याचा स्पीड किती आहे? येस ऑर नो? येस सर. अरे ऍग्री आहेत का? हो सर. हा, हो. एखादी गाडी अगदी जोरात निघून गेली, कळलं पण नाही गाडी कुठून गेली, फक्त आवाज आला गाडीचा आपल्याला, आपल्या साईडने निघून गेली, आणि दुसरी गाडी एकदम स्लोली 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 तुमच्यासोबत चालली. तुम्ही नुसतं असं साईडला नजर जरी टाकली, तुम्हाला कळून जाणार की येस, गाडीचा स्पीड किती आहे, तो स्पीड मीटरला दिसतो बघा, डिजिटल फॉर्म मध्ये. म्हणजे जर एखादी स्लो रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनचं तुम्ही स्पीड फाइंड आउट करू शकताय, त्या रिॲक्शनचं तुम्ही कायनेटिक्स फाइंड आउट करू शकताय. मग कायनेटिक्स फाइंड आउट करायचं असेल, स्पीड फाइंड आउट करायचं असेल, तर सांगा मला, बाईक फास्ट पाहिजे होती की बाईक स्लो पाहिजे होती? स्लो. बाईक तुम्हाला कशी पाहिजे होती? स्लो पाहिजे होती. मग मला एक सांगा, जेव्हा आपण हे मेकॅनिझम दाखवलं, तेव्हा ही जी स्टेप आहे ना, ही स्लो स्टेप आहे, आणि स्लो स्टेपला तुम्ही रिॲक्शनचं काय फाइंड आउट करू शकताय? रिॲक्शनचं कायनेटिक्स, रिॲक्शनचं स्पीड फाइंड आउट करू शकताय. सो द slowest step in the reaction is useful to determine the kinetics of reaction, and that step is called as rate determining step. त्या स्टेपला काय म्हटलं जातं? रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता माझ्या एक एक क्वेश्चनचा आन्सर द्या. म्हणजे याचा अर्थ, ही जी स्टेप चालू आहे, ही जी स्टेप तुम्ही बघतायत, या स्टेपला मला एक सांगा, मिथिल ब्रोमाइड प्रेझेंट होता, या स्टेपला OH पण प्रेझेंट होता. याचा अर्थ हे दोघं पण जण या स्टेपला प्रेझेंट होते, आणि रिॲक्शनचा तुम्हाला स्पीड फाइंड आउट करायचा असेल, रिॲक्शनचा रेट फाइंड आउट करायचा असेल, तर रेट ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मला सांगा, रिॲक्टंट 2 जण होते, म्हणजे हे मी असं लिहू शकतोय, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथे मी एक दाखवू शकतोय, CH3Br, हा झाला एकच रिॲक्टंट. पण अजून एक रिॲक्टंट होता, जो होता OH मायनस, मला त्याला पण दाखवावं लागेल, मी ते मेन्शन केलं. मग तुम्ही याला तर होतं मॉडिफाय असं करू शकताय, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मला सांगा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br, हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना, स्क्वेअर ब्रॅकेटला शब्द बोलायचा असतो कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, या दोघंही स्क्वेअर ब्रॅकेटची पॉवर दिसत नाहीये, पण ती पॉवर किती असते सांगा मला? पॉवर नेहमी असते 1. पॉवर नेहमी किती असते? 1. आता ही जी वरची व्हॅल्यू आहे ना, त्या वरच्या व्हॅल्यूला तुमच्याकडे एक नवीन शब्द येतोय, त्या वरच्या व्हॅल्यूला आपण बोलतो ऑर्डर. मला सांगा, मग CH3Br ची ऑर्डर किती आहे? 1. OH ची ऑर्डर किती आहे? 1. आणि पूर्ण ओव्हरऑल रिॲक्शनची ऑर्डरचा विचार केला, तुम्हाला दोघांची फक्त काय करायची असते? ऍडिशन. 1 + 1 तुम्हाला आन्सर किती मिळाले? 2. मग तुम्हाला इथे MCQ साठी क्वेश्चन विचारला जातो की ही जी SN2 रिॲक्शन आहे, SN2 रिॲक्शनची ऑर्डर किती असते? तर तुम्हाला आन्सर टिक करायचा आहे 2. आता हे 2 आन्सर कसं आणलंय, त्यासाठी मला तुम्हाला
कायनेटिक्स हा टॉपिक एक्सप्लेन करावा लागला. बघा मी तुम्हाला पुन्हा समजून सांगतो आपण काय काय स्टडी केलं. एकच मिनिट फक्त. बघा ऍक्च्युली रिएक्शन काय होती, रिएक्शन अशी होती CH3 आणि इथे होतं Br, याच्यावरती OH ने अटॅक केलाय बॅक साइडने, जेणेकरून तुम्हाला इथे ही स्लो स्टेप होते. ज्या स्लो स्टेपला मी बोलतोय रेट डिटरमाइनिंग स्टेप, RDS त्याला बोलतात. इथे एक ट्रान्झिशन स्टेट तयार होते ज्याच्यामध्ये OH अटॅक पण करतोय, सॉरी डॉटेड लाईन दाखवायला लागली ते. ओके, OH हा बॉन्ड तयार करतोय कार्बन सोबत आणि C आणि Br बॉन्ड हळूहळू काय होतोय, ब्रेक होतोय. वरचे बाकीचे हायड्रोजन वगैरे सगळे आहेत असेच. हे जे फॉर्म झालंय याला बोलतात ट्रान्झिशन स्टेट. याला काय बोलतो आपण, ट्रान्झिशन स्टेट. आणि इमिजिएटली तुम्हाला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन दोघं या साईडला दाखवायचे आणि अटॅक करणाऱ्या ग्रुपला OH ला मी या साईडला दाखवतोय. ओके, सो आता याच्यामध्ये महत्वाचं काय होतं, हे दोन जण रिएक्टंट आहे, मिथिल ब्रोमाइड आणि OH हे दोघंही रिएक्टंट आहे. आणि ही जी स्लो स्टेप आहे, स्लो स्टेपलाच तुम्हाला दोघं रिएक्टंट सापडले. मग रिएक्शनचा रेट लिहिताना आपण असं लिहितो, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मग तुम्हाला याच्यावरनं ऑर्डर सांगायची, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन. तर ऑर्डर सांगताना नेहमी काय करावं लागतं, हे जे कोइफिशियंट असतात ना वरती, हे जे कोइफिशियंट आहे या कोइफिशियंटची तुम्हाला समेशन करायची असते, 1+1 असं तुम्हाला दाखवायचं आहे. सो दिस इज 1+1, आन्सर इज 2. समजा एखादी मी रिएक्शन घेतली, समजा तिथे A आहे, A⁻² आहे आणि B⁻⁻ सपोज 3 आहे, तर सांगा मला रिएक्शनची ऑर्डर किती असणार आहे. 5. रिएक्शनची ऑर्डर किती 2 असणार 5. आहे, 2+3 तुम्हाला करायचं आहे. रिएक्शनची ऑर्डर किती येणार आहे, 5. सो याला म्हणतात ऑर्डर ऑफ रिएक्शन. समेशन ऑफ कोइफिशियंट, समेशन ऑफ कोइफिशियंट याला काय बोलतात, समेशन ऑफ कोइफिशियंट. मग त्या कोइफिशियंटची फक्त काय करा, समेशन करा, तुम्हाला रिएक्शनची ऑर्डर मिळते. मग तुम्हाला MCQ साठी क्वेश्चन आहे, SN2 रिएक्शनची ऑर्डर आहे किती, जी ऑर्डर आहे 1. त्याच्यानंतर इथून पासून तर इथपर्यंत ही एका स्टेप मध्ये झालेली रिएक्शन आहे. दिस इज 1 स्टेप रिएक्शन. आणि मग 1 स्टेप आहे का 2 स्टेप आहे असा पण तुम्हाला क्वेश्चन विचारतो. SN2 रिएक्शन इज ऑप्शन A 1 स्टेप रिएक्शन, ऑप्शन B 2 स्टेप रिएक्शन, ऑप्शन C 3 स्टेप रिएक्शन, नन ऑफ द अबव असा क्वेश्चन टाकला जाईल. तर लक्षात घ्या, SN2 रिएक्शन इज 1 स्टेप रिएक्शन. इट इज अन 1 स्टेप रिएक्शन. SN2 बद्दल आपण एवढं डिस्कशन केलंय. आता आपल्याला SN1 बद्दल पण डिस्कशन करायचं आहे. SN1 बद्दल सुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आधी SN1 पर्यंत जाण्याआधी मला सांगा, SN2 बद्दल तुम्हाला काही डाऊट आहे का, SN2 बद्दल. SN2 चं मीनिंग काय आहे? SN2 म्हणजे बघा, याचा फुल फॉर्म मी तुम्हाला साईडला सांगतो. येते SN2 म्हणजे आपण एक्झॅक्टली काय घेतो, SN2 याला नाव दिलं जातं बायमोलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याला काय म्हणतात, बायमोलेक्युलर साठी इथे त्यांनी नंबर वापरलाय 2, बायमोलेक्युलर. न्यूक्लिओफिलिक N दिसतोय, सबस्टिट्यूशन साठी S दिसतोय. सो दिस इज बायमोलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याचा मी तुम्हाला मिनिंग सांगितलंय, समजलंय का. येस सर. ओके, सिमिलरली SN1 सुद्धा आहे. आता आपण डिस्कशन करूया SN1 बद्दल. ओके, SN1 बद्दल. सो नाउ विल टॉक अबाउट द SN1 रिएक्शन. SN1 साठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. एक्झाम्पल असं आहे, CH3 3 टाइम्स CBr प्लस याच्यामध्ये ऍड केलाय NaOH. देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 3COH प्लस NaBr. आता ही रिएक्शन अशी बघून, ही मुद्दामून लिहिलेली रिएक्शन आहे की तुम्हाला ते कळलं नाही पाहिजे की काय झालं नेमकं. मग आपण त्याला थोडंसं डिटेलमध्ये बघूया. सेंटरला एक कार्बन आहे, त्या कार्बनला 3 CH3 आहे, CH3 आणि इथे Br आहे. या मॉलिक्युलचं नाव आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि हा क्वेश्चन याच्या आधी बोर्डला 3-4 वेळेस क्वेश्चन विचारला गेलाय फॉर 2 to 3 मार्क्स. प्लस तुम्ही याच्यामध्ये ऍड करत आहात NaOH. याच्यापासून तुम्हाला काय मिळतंय, देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH3
CH3 आणि इथे कोण येणार आता OH प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतंय NaBr. ओके, ही रिॲक्शन मागच्यासारखीच रिॲक्शन आहे, बरोबर की नाही? मागच्या केसमध्ये फक्त मी काय घेतलं होतं, SN2 मध्ये मी रिॲक्शन घेतली होती CH3Br. हे आठवतंय का तुम्हाला? हो सर. येस. आणि आता जे आपण SN1 बघतोय त्यात फक्त आपण अल्किल हायड्राइड बदललाय, बाकी सगळं सेमच आहे. हे कळलं का तुम्हाला? आता महत्वाचं एकच आहे की SN2 मध्ये असा छोटा मॉलिक्यूल वापरलाय, SN1 मध्ये असा बिगर मॉलिक्यूल दाखवतोय. त्याला पण एक रिझन आहे. ते रिझन तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार मी, किंवा ते उद्याच्या लेक्चरला होईल की असं का आपण दाखवलं, की SN2 साठी आपण असा स्मॉल मॉलिक्यूल दाखवतोय, SN1 साठी आपण असा मोठा बल्की मॉलिक्यूल दाखवतोय. त्याला पण काही ना काही रिझन आहे. ओके, मग आता ते रिझन काय, ते आज तर काय होणार नाही, ते रिझन तुम्हाला उद्या समजेल. पण आपल्याला काय करायचंय, ही जी रिॲक्शन आहे ना, या रिॲक्शनचं आता आपल्याला डिस्कशन करायचंय मेकॅनिझम. याचं आपल्याला डिस्कशन करायचंय मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. मग याचं मेकॅनिझम कसं ते नीट समजून घ्या. हीच रिॲक्शन मी तुम्हाला मेकॅनिझमच्या फॉर्ममध्ये एक्सप्लेन करतोय नेक्स्ट स्लाइडवरती. ओके, एक मिनिट, ब्लॅक यूज करू आपण. ओके, सो आता बघा इथे मेकॅनिझम मी तुम्हाला काय सांगतो. सगळ्यात पहिली स्टेप मी तुम्हाला बघा, ही जी रिॲक्शन होते ना SN1 रिॲक्शन, SN1 रिॲक्शन ही 2 स्टेपमध्ये होत असते. हा पहिलाच पॉईंट. इट टेक्स प्लेस इन 2 स्टेप. त्याच्यामध्ये स्टेप नंबर 1 ला आपण नाव देऊ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. याला मी नाव देतो आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. मला सांगाल का कार्बोकॅटायन म्हणजे नेमकं काय कॉन्सेप्ट आहे बरं? ही कार्बोकॅटायन म्हणजे काय? कार्बोकॅटायन पॉझिटिव्ह कार्बन. येस, ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. असा कार्बोकॅटायन तयार करायचा आपल्याला. ही आपली स्टेप नंबर 1 आहे. आणि आपल्याला स्टेप नंबर 2 पण बघायची. स्टेप नंबर 2 इथे असणार आहे स्टेप 2, ज्याला मी नाव देतो आहे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. ज्याला आपण नाव देणार आहोत अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. सो आता या दोघे स्टेप आपल्याला नीट समजून घ्यायचे. आता मी स्टेप नंबर 1 ला सुरुवात करतोय. स्टेप नंबर 1 मध्ये जो रिॲक्टंट आहे तो रिॲक्टंट आपल्याला मागचाच वापरायचा जो आपण आधी यूज केला होता. जो रिॲक्टंट कुठला होता? CH3 CH3 आणि इथे कोण होतं? Br, ज्याचं नाव होतं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके, सो या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये तुम्ही कुठलं तरी बेसिक मीडियम ऍड करतात, NaOH किंवा KOH. पण ते ऍड करण्याच्या आधी हे दाखवायची तर गरज पण नाहीये, हे जी पहिली स्टेप आहे ना, याच्यामध्ये C आणि Br यांच्यातला बॉन्ड ब्रेक होतो आणि तुम्हाला स्पेसिस असा मिळतो बघा, CH3 CH3 इथे या कार्बनवरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावरती प्लस चार्ज कसं काय आला ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, हा जो काही CBr बॉन्ड होता ना, CBr बॉन्डच्या मध्ये आहे 2 इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स गेले कोणाकडे? Br कडे गेले. पण मला ऍक्च्युली सांगा, ते 2 इलेक्ट्रॉन्स त्यातला एक तर कार्बनचा होता आणि त्यातला एकच फक्त ब्रोमिनचा होता. पण ब्रोमिन घेऊन जाताना ब्रोमिन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे दोघंही इलेक्ट्रॉन घेऊन तो चालला गेला. ब्रोमिन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे दोघंही इलेक्ट्रॉन घेऊन तो ब्रोमिन निघून गेला. म्हणजे ब्रोमिनवरती चार्ज करणार सांगा, मग ब्रोमिनवरती चार्ज काय येणार? निगेटिव्ह चार्ज काय आला? कारण तो दोघंही इलेक्ट्रॉन घेऊन पळालेला आहे, म्हणून त्याच्यावरती चार्ज करणार निगेटिव्ह. मग मला सांगा, लॉस झाला कोणाचा? कार्बनचा एक इलेक्ट्रॉन त्या ब्रोमिनने घेऊन घेतलाय. मग अशा केसमध्ये कार्बनचा एक बॉन्ड कमी झालाय, इलेक्ट्रॉनचा लॉस झालाय. मग जेव्हा एखादा ॲटम, जेव्हा एखादा स्पेसिस इलेक्ट्रॉनचा लॉस करतं तेव्हा त्याच्यावरती चार्ज काय येतो? तेव्हा त्या स्पेसिसवरती चार्ज काय येतो? पॉझिटिव्ह चार्ज. मग मला हे सांगा, याने कार्बनने इलेक्ट्रॉनचा लॉस केलाय म्हणून त्याच्यावर त्याला प्लस चार्ज. मग या ठिकाणी जो काही प्लस कार्बन आहे त्यालाच तर आपण शब्द कुठला वापरतो? कार्बोकॅटायन. सो या केसमध्ये कार्बोकॅटायन फॉर्म झालाय. आणि हा जो काही कार्बोकॅटायन आहे याची जी जॉमेट्री आहे त्याच्या जॉमेट्रीवरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर ही जी जॉमेट्री आहे, जॉमेट्री कशी आहे? दिस इज अन प्लेनर जॉमेट्री. प्लेनर जॉमेट्री म्हणजे काय? हा मधला कार्बन
हे साईडचे CH3 हे सगळेच्या सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत, म्हणून त्याला म्हटलं जातं प्लेनर कार्बोकॅटायन. ही झाली स्टेप नंबर 1. ही आहे फक्त स्टेप नंबर 1, ज्याला मी स्लो स्टेप बोलतोय. स्टेप नंबर 1 झाली. आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काय सांगितलंय? अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईलचा आता अटॅक होणार आहे कोणावरती? कार्बोकॅटायनवरती. हा जो काही कार्बोकॅटायन फॉर्म झालाय याच्यावरती न्यूक्लिओफाईलचा आता आपल्याला अटॅक करायचा आहे. मग आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा कार्बोकॅटायन इथे ड्रॉ करू. ॲज इट इज तो कार्बोकॅटायन मी जसा तसा वापरतोय. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतोय. हा कार्बोकॅटायन मी तुम्हाला इथे दाखवलाय. न्यूक्लिओफाईल कोण असणार आहे? ऑब्व्हियसली OH-. हा जो OH- असेल, हा जेव्हा कार्बोकॅटायन वरती ऍड करतो तर ही प्रोसेस खूप फास्ट असते, फास्ट प्रोसेस असते. इझिली म्हणजे खूप फास्ट अटॅक होऊन जातो. क्वेश्चन माझा असा आहे की आता हा OH- फ्रंट साइडने अटॅक करणार की बॅक साइडने अटॅक करणार? फ्रंट साइडने करणार. हा OH- फ्रंट साइडने अटॅक करणार की बॅक साइडने अटॅक करणार? हा मी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. एनी साइड. दोघं साइड. व्हेरी गुड. हा अटॅक करताना दोघं साइडने अटॅक करू शकतोय. हा फ्रंट साइडने अटॅक करू शकतोय, हा बॅक साइडने पण अटॅक करू शकतोय. याला ऑपोज करण्यासाठी ते कोणी शिल्लक नाही. आता अटॅक करणारा निगेटिव्ह आहे, तिथे ढकलणार कोणी निगेटिव्ह आहे का? नाहीच आहे. मागच्या केसमध्ये काय होतं? BR होता की जो BR ढकलण्याचं काम करायचा. या केसमध्ये फ्रंटला पण कोणीच नाही, बॅक साइडला पण कोणीच नाही, म्हणून बोथ साइड अटॅक इज पॉसिबल. In which of the following reaction both side attack is possible? SN1 reaction, SN2 reaction, both the reaction, none of the above. So तुम्हाला सांगायचंय SN1 रिएक्शन. SN1 रिएक्शन मध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक बोथ साइडने पॉसिबल आहे. ओके. सो मग आता जर समजा फ्रंट साइडने अटॅक झालाच, जर समजा फ्रंट साइड अटॅक झाला, फ्रंट साइड इथे मार्क करतो मी, F मेन्शन करतो. जर फ्रंट साइडने अटॅक झाला तर हा जो CH3 आहे ना, हा CH3 इथे राईट साइडलाच थांबेल की लेफ्ट साइडला ढकलला जाईल आपोआप? लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला जाईल तो. मग तो जर लेफ्ट साइडला गेलाच तर तुम्हाला स्ट्रक्चर दिसायला असं असेल बघा. हा वरचा CH3 आहे तसाच, कार्बन सुद्धा आहे तसाच. त्या कार्बनवरती अटॅक केला आता OH ने, आणि OH चा अटॅक झाल्यामुळे ते CH3 जाणार मागच्या साइडला, म्हणजे लेफ्ट साइडला. CH3 असं स्ट्रक्चर तुम्हाला मिळालं जर फ्रंट साइड अटॅक झाला तर. जर बॅक साइड अटॅक झाला, जर बॅक साइडने अटॅक झाला, इथे मी B मार्क करतोय, बॅक साइडने जर अटॅक झाला तर तुम्हाला स्ट्रक्चर दिसायला असं असेल बघा. CH3C इथून अटॅक कोणी केलाय? OH ने अटॅक केलाय. मग ते दोघं CH3 जाणार आता राईट साइडला. CH3. सो इन SN1 रिएक्शन बोथ साइड अटॅक इज पॉसिबल. आणि तुम्हाला एक्झामला हे दोघंही दाखवायचे आहेत, दोघंही स्ट्रक्चर दाखवायचे आहे. ओके. सो मग हे झालं मेकॅनिझम ऑफ SN1 रिएक्शन. अजून SN1 बद्दल बोलायचं बाकी आहे. आता काय बोलायचं बाकी आहे तर मला सांगा, पहिलं क्वेश्चन, SN1 रिएक्शन ही किती स्टेपची रिएक्शन आहे? 2 स्टेप. Two इट इज step. 2 स्टेप रिएक्शन. SN1 रिएक्शनची आता मला काढायची आहे ऑर्डर. पण ऑर्डर काढण्याच्या आधी मी तुम्हाला मागचं पुन्हा सेम सांगतोय की रिएक्शनची ऑर्डर काढायची असेल तुम्हाला रेट बनवता आला पाहिजे, रेट इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. ओके. आणि रेट इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे की यातली स्लो रिएक्शन कुठली आणि फास्ट रिएक्शन कुठली. कारण रिएक्शनची ऑर्डर करण्यासाठी रिएक्शनचं कायनेटिक्स माहिती पाहिजे, आणि रिएक्शनचं कायनेटिक्स ही कुठल्या स्टेपला फाइंड आउट करू शकतो आपण? जी स्लोवेस्ट स्टेप असते. मला सांगा, रिएक्शनचं कायनेटिक्स शोधण्यासाठी तुम्हाला फास्ट स्टेपची गरज पडते का? नाही. जर रिएक्शन फास्ट असेल तर तुम्ही रिएक्शनचा स्पीड फाइंड आउट करू शकत नाही. रिएक्शन जर स्लो असेल तर रिएक्शनचा स्पीड तुम्ही फाइंड आउट करू शकताय. मग मला सांगा, या केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्शनचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कोणाच्या? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मला सांगा, तुम्हाला रिएक्टंट एकच दिसतो आहे का OH पण दिसतोय स्लो स्टेप मध्ये? OH- होती. OH- या स्लो स्टेपला प्रेझेंट आहे का? नो सर. माझा क्वेश्चन नीट आहे का? OH- ही स्लो स्टेप आहे, ही जी आहे ना दाखवलेली, ही आहे स्लो स्टेप. या स्लो स्टेप मध्ये तुम्हाला OH कुठे दिसतोय का? नाही. माझा क्वेश्चन कळला का तुम्हाला? जी स्लो स्टेप आहे म्हणजे वरची स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 ला आपण स्लो स्टेप बोललोय, त्या स्लो स्टेप मध्ये तुम्हाला कुठे OH- दिसतोय का?
याचा अर्थ रिएक्शनचा रेट OH वरती डिपेंड नाहीये. मग रिएक्शनचा रेट फक्त आणि फक्त कोणावरती डिपेंड असेल? इट डिपेंड्स ऑन ओनली टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. रिएक्शनचा रेट हा फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड वरती डिपेंड आहे. ओके, सो बघा, म्हणजे मी आता लिहिताना असं लिहिणार इथे 1 मिनिट. सर OH का नाही घेतला? कारण रिएक्शनचा स्पीड तुम्ही फक्त स्लो स्टेपलाच फाइंड आउट करू शकता आणि स्लो स्टेपला तुम्हाला कुठे OH मायनस सापडतच नाहीये. OH मायनसची एंट्री तर सेकंड स्टेपला झाली, ज्याला आपण फास्ट स्टेप बोललो होतो. मग तुम्हाला इथे लिहायचं आहे लाईक दिस: रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मग हे लिहिताना असं लिहायचं नाही, नाव नाही लिहायचं, डायरेक्टली त्याचं स्ट्रक्चर लिहायचं. सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता एवढा मोठा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड तो लिहिता येणार नाही, मग आपण लिहिताना शॉर्टकट वापरू. CH3 ग्रुप किती वेळेस आहे? 3 टाइम्स आहे. ते अटॅच कोणाला? सगळे कार्बनला, आणि त्या कार्बनला पुढे अटॅच कोण आहे? ब्रोमिन. बस, दॅट इज इक्वल टू रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 3 टाइम्स CBr. सांगायची रेस टू पॉवर किती आहे? 1. मग सांगा रिएक्शनची ऑर्डर किती झाली? आता 1. 1. रिएक्शनची ऑर्डर किती झाली? 1. सो मग तुम्हाला MCQ साठी क्वेश्चन महत्वाचा आहे की SN1 रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इट इज अन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आणि SN2 रिएक्शन विचारली, SN2 रिएक्शन इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. अजून महत्वाचं, SN1 रिएक्शनच्या स्टेप्स किती आहे? SN1 रिएक्शन इज 2 स्टेप रिएक्शन while SN2 रिएक्शन इज 1 स्टेप रिएक्शन. हे 4 पॉइंट्स वरती 4 MCQ दिले जातात आणि मुलांचे इथे नेहमी कन्फ्युजन होतं. बघा, आधी आपण डिस्कस करूया फटाफट. SN2 लगेच SN1. SN2 च्या स्टेप्स किती असतात? एकच स्टेप असते. आणि SN1 च्या स्टेप किती असतात? 2 स्टेप असतात. त्याच्यानंतर SN2 ची जी ऑर्डर असते रिएक्शनची, ती ऑर्डर किती असते? 2 असते. आणि याची ऑर्डर किती असते? 1 असते. दॅट्स इट. बस, हे MCQ 4 MCQ. SN1 SN2 बद्दल अजून थोडंसं डिस्कशनचा पार्ट आहे, पण तो उद्याच्या लेक्चरला होईल आणि त्याच्यावरती पण MCQ तुम्हाला विचारला जातो. ओके, सो सर ऑर्डर 2 आहे म्हणून SN2 नाव आहे का? नाही, त्याचा 2चा आणि या 2चा काही मिनिंग नाहीये. हा 2 कोणासाठी वापरलाय? बाय मोलेक्युलर साठी वापरलाय. बाय मोलेक्युलर. हा, ऑर्डर 2 म्हणण्यापेक्षा बाय मोलेक्युलरचा अर्थ आहे मोलेक्युलॅरिटी. बरं, एक काम करा, आता हे मोलेक्युलरिटी काय आहे ते सगळं उद्या विचारा मला. आता तेवढं होणार नाही कवर. आता फक्त आपल्याकडे 60 सेकंद बाकी आहेत, ते पण सांगतो मी तुम्हाला. इथे 2 का आला? 2चा मिनिंग आज सांगितलाय बाय मोलेक्युलर. मग बाय मोलेक्युलर म्हणजे ही मोलेक्युलरिटी आहे. आता पुन्हा क्वेश्चन मला करायचं, मोलेक्युलरिटी काय असतं? मग उद्या ते पहिल्या 5 मिनिटात मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून देईल. मोलेक्युलरिटी एक्झॅक्टली काय असतं ते पण क्लिअर. उद्या फक्त मला आठवणीने विचार. हो सर. ठीक आहे. सो टुडे विल स्टॉप हिअर. आजचं लेक्चर सगळ्यांना समजलंय? Yes, sir. आजचा टॉपिक खूप महत्वाचा होता बरं का. चला, हरकत नाही, आजचा आपण सेशन इथे स्टॉप करूया. चलो, बाय एव्हरीवन, टेक केअर. बाय सर. Bye, sir. बाय बाय.